अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर आज मराठा आंदोलकांचा मोर्चा। देवगिरीवर जाऊन मराठा आंदोलक अजित पवारांना विचारणार जाब। नाशिक जिल्हा परिषदेच्या 59 दिव्यांग कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश। बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवण्याच्या संशयामुळे कारवाई। पुण्यातील पुराच्या अभ्यासासाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांची त्रिसदस्यीय समिती स्थापन। 7 दिवसात समिती प्रशासनाकडे अहवाल सादर करणार। कोल्हापूरवर पुन्हा महापुराचं संकट। धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्याने पंचगंगेची पाणी पातळी 43 फूट 4 इंचांवर, तर राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडले। संसदेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी नशा करून येतात। खासदार कंगना रनौतच्या आरोपाने एकच खळबळ। राज्यातील रेशन दुकानांतील धान्य वाटप 10 दिवसांपासून ठप्प। ई पॉससह सर्व्हर डाऊनच्या घटनांमुळे लाभार्थ्यांना मोठा फटका। ऑलिम्पिकमध्ये ई स्पोर्ट्स सुरू होणार। 2025 मध्ये सौदी अरेबियामध्ये ई स्पोर्ट स्पर्धा होणार। आयसीओ कार्यकारी मंडळाच्या प्रस्तावासंदर्भात महत्त्वाचा निर्णय। T20 सामन्यामध्ये भारताकडून श्रीलंकेचा पराभव। टीम इंडियाने मालिकेत श्रीलंकेला 3-0 ने दिला क्लीन स्वीप, तर सुपर ओव्हर ठरली गेम चेंजर। राजू शेट्टींनी घेतली इम्तियाज जलील यांची भेट। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती। तर राजू शेट्टी यांच्याकडून तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा। यवतमाळमध्ये अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना 1,98,000 शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा। कृषी अधिकारी आणि विमा कंपन्यांच्या बैठकीनंतर महत्त्वाचा निर्णय। पुणे शहर हवेली तालुका पिंपरी चिंचवड शहरातील 13,000 पूरग्रस्तांचे पंचनामे पूर्ण। उर्वरित पंचनामे 2 दिवसात पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती। पुण्यामध्ये पुन्हा एकदा पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। हवामान विभागाच्या वतीने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। अंबरनाथ महापालिकेच्या वतीने शहरातील 12 ते 13 वर्ष जुन्या सांगाड्यांवर अनधिकृत होर्डिंग। जर अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याची मागणी। अमरावतीमध्ये मोबाईल ग्राहकांची बीएसएनएलला पसंती। 27 दिवसात 15,000 पेक्षा अधिक ग्राहकांनी बीएसएनएलच्या सिम कार्डची केली खरेदी। धुळ्यामधील लळिंग धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। धबधबा ओसांडून वाहत असल्याने पर्यटकांना सतर्क राहण्याचं आवाहन। सिंहगड किल्ला 1 आठवडा पर्यटकांसाठी बंद। किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळल्याने किल्ला पर्यटकांसाठी बंद। अमोल मिटकरींच्या वाहनावरील हल्ला प्रकरणी 13 मनसैनिकांवर गुन्हे दाखल। मनसैच्या दोघांना अटक, मात्र 12 जण अद्यापही फरार। हिंगोलीमध्ये जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था। शाळेतील पत्रे फुटल्याने शाळेला गळती, तर शिक्षकांवर एकाच वर्गात 2 वर्ग भरवण्याची वेळ। साताऱ्यातील घाट परिसरामध्ये पावसाची धुवांधार बॅटिंग, तर कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याची शक्यता। मनसे आणि ठाकरे गटाच्या राड्यानंतर वरळीमध्ये बॅनरबाजी। ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचं सुशोभीकरण करण्यामध्ये व्यत्यय आणल्याने मनसे कार्यकर्त्यांच्या विरोधात लागले बॅनर। महाराष्ट्रामध्ये 81,000 कोटींच्या गुंतवणुकीच्या प्रकल्पांना मंत्रिमंडळ उपसमितीची मंजुरी। कोकण, मराठवाडा, विदर्भात 20,000 रोजगार निर्मितीचं लक्ष्य। गिरणी कामगारांसाठी 86,000 घरं बांधली जाणार। सरकारकडून घरांसाठी मुंबई, ठाणे, कल्याणसह पनवेलमध्ये जागांची चाचपणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।